जैन मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी नेमक्या किती येणार त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार जो काही विचारणा आहे तर ते विचारणा करत आहे। तर त्यामध्ये जे काही शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरती बघा वेगवेगळ्या त्या ठिकाणी टप्प्यांमध्ये होत असते आणि शिक्षक भरती होत असताना जे काही शासनाच्या ज्या वेगवेगळ्या सध्या बघा प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडत असतात। मग ह्याच्यामध्ये बदली प्रक्रिया असेल, संच मान्यता धोरण असेल, रोस्टर चेकिंग असेल, अशा बऱ्याचशा ज्या काही प्रक्रिया आहेत तर त्या प्रक्रिया शिक्षक भरती ह्या ठिकाणी होण्या अगोदर सध्या होत असतात। आता त्या अनुषंगाने ज्या काही संच मान्यता आहे तर त्या संच मान्यते देखील सध्या बघा आताच्या ज्या काही 2024-25च्या संच मान्यतेनुसार त्या ठिकाणी रिक्त पदं असेल, कार्यरत पदं असेल आणि या ठिकाणी जे काही इतर जी पदं आहेत तर त्या पदाच्या अनुषंगाने देखील माहिती मागवलेली आहे। आता काही जिल्हा परिषदमध्ये जे काही बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया सध्या बघा इथं झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जे पत्र आहे तर ते पत्र देखील इथं इश्यू करण्यात आलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जे काही जिल्हा परिषद पालघरच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र जे आहे 26/8/2025ला इथं प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना इश्यू करण्यात आलं होतं। आता ह्याच्यामध्ये विषय जो आहे तर तो विषय काय घेण्यात आला आहे की सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार शाळानिहाय, माध्यमनिहाय मंजूर पदं, त्यानंतर कार्यरत पदं आणि रिक्त पदं अशी जी काही माहिती आहे तर ती माहिती या ठिकाणी बघा मागवण्यात आली आहे। कारण जे काही पदं आहे तर ते पदं आपल्याला जे रिक्त पदं असणार आहे तर हे खूप महत्त्वाचे बघा या ठिकाणी 2025ची जी काही पदभरती होणार आहे तर त्या पदभरतीसाठी इथं होणार आहे। आता इथे जी संच मान्यता आहे तर ती संच मान्यता 2024-25च्या संच मान्यतेनुसार इथं जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा मागवण्यात आली आहे। आता ह्याच्यामध्ये काय माहिती मागवण्यात आली होती की उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे आपणास कळवण्यात येते की खालील नमूद कारणास्तव आपल्या गटातील शिक्षकांची पदे रिक्त झाली असल्याने सोबत दिलेल्या विहित नमुन्यात 2024-25च्या संच मान्यतेनुसार शाळानिहाय, त्यानंतर माध्यमनिहाय मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदाची माहिती 28/8/2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत कार्यालयात सादर करावी अशा पद्धतीची माहिती इथं मागवण्यात आली आहे। परंतु ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट देण्यात आले की सदर जी माहिती आहे तर ती सदर माहिती सादर करताना आपल्या गटातील मानधन कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश कार्यरत पदामध्ये ह्या ठिकाणी बघा करण्यात यावा अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट इथं आलेलं आहे। म्हणजे जे काही त्या ठिकाणी पेसा आणि मानधन स्वरूपात जे काही सध्या बघा या ठिकाणी शिक्षक जॉईन आहे त्याच्यामध्ये कंत्राटी स्वरूपात देखील आहे, तात्पुरत्या स्वरूपात। तर ह्या अनुषंगाने या ठिकाणी असंख्य जे काही पदं आहेत तर ते पदं सध्या बघा आपल्याला पेसाच्या अनुषंगाने इथं जे काही कंत्राटी स्वरूपात काम करणारे उमेदवार आहे, त्यानंतर जे काही मानधन स्वरूपात काम करणारे उमेदवार आहे तर त्यांची जी काही पदं आहे तर ती पदं आपल्याला माहिती आहे की सध्या ते कंत्राटी स्वरूपात आहे। आता ही जी काही पदं आहे तर ती पदं बघा इथं सांगितल्याप्रमाणे मानधन तत्वावर आणि कंत्राटी पद्धतीने जी पदं आहे तर ती पदं कार्यरत ह्या जो काही सेक्शन आहे तर त्याच्यामध्ये सध्या नमूद करावी। आता अशा पद्धतीचं जर इथं पदं जर हे ठिकाणी कार्यरतमध्ये कंत्राटी स्वरूपात आणि मानधन स्वरूपात जी काही पदं आहे, जी पदं त्या ठिकाणी कायमची सध्या बघा भरली गेली नाही तर अशी पदं देखील जी काही काउंट होत आहे तर ती काउंट आपल्याला कार्यरत पदामध्ये सध्या बघा इथं होताना पाहायला मिळत आहे। ही जी पदं आहे तर ही पदं जर का या ठिकाणी जे रिक्त पदं आहे तर ह्या रिक्त पदामध्ये जर काउंट झाली तर एवढी जी काही सध्या बघा पदं आहे तर ती पदं त्या जिल्हा परिषदमध्ये रिक्त आहे अशा पद्धतीची सध्या तिथं जी काही आकडेवारी आहे तर ती मे बी इथं निघू शकते। परंतु ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने माहिती मागवली आहे आता ह्याच्यामध्ये कंत्राटी स्वरूपात जे काही सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत येणारे जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांचं देखील बऱ्याचशा ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्त झालेले आहेत। अशा बऱ्याचशा ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला ज्या आहे तर त्या पाहायला मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये जवळपास जे काही वेकेन्सीचा 2025च्या पदभरतीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी धोक्याची घंटा एक प्रकारे म्हणता येईल। कारण जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नवीन संच मान्यता धोरणानुसार एक प्रकारे कुठंतरी इथं बघा होताना आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते। तर सध्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीवरती संपूर्ण उमेदवारांनी देखील बघा लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी 2025च्या पदभरतीमध्ये इथं बघा
यायला पाहिजे। आता त्या अनुषंगाने संपूर्ण आता प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये बदली संदर्भात जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांचं ह्या ठिकाणी कार्यमुक्ती संदर्भात देखील ह्या ठिकाणी पत्र जे आहे तर ते पत्र देखील इथं इश्यू झालेले आहे। तर त्या अनुषंगाने इथं जिल्हा परिषद नंदुरबारच्या अंतर्गत सध्या ह्या ठिकाणी 2025मध्ये बदली झालेले मुख्याध्यापक असेल, प्राथमिक शिक्षक असेल, पदवीधर शिक्षक असेल तर ह्यांना कार्यमुक्ती करण्याबाबत असे देखील इथं बघा असे पत्र इश्यू झालेले आहे। तर आता ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीकडे देखील संपूर्ण उमेदवारांनी लक्ष द्या, जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये कमी पदाची शिक्षक भरती या ठिकाणी जर झाली तर जी मेरिट आहे तर ती मेरिट बघा त्या ठिकाणी एकदम हाय सध्या बघा जाऊ शकते। त्याच्यामध्ये जो काही 140 150 जो उमेदवार आहे 150 मार्कवाला तर तो देखील सध्या बघा त्या ठिकाणी सेफ असणार नाही। जर कमीत कमी वेकेन्सी आल्या तर याच्यामध्ये जास्तीत जास्त वेकेन्सी येण्यासाठी प्रयत्न सध्या बघा सर्वांना करावा लागेल। तर सध्या तरी अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं मागवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा। तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।